लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये बँक खात्यात आले. प्रूफसह 100% लाभार्थी यादीत नाव पहा. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. आजपासून हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहेत. याबाबत स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घोषणा केली आहे. जूनच्या हप्त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे. अजित पवारांनी नेमकं काय म्हटलं? अजित पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना याबाबत माहिती दिली आहे. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या लाडक्या बहिणींकरता पुढील हप्त्यांसाठी 3600 कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. हा निधी मंजूर झाला असून उद्यापासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल. अजित पवारांनी त्याबद्दलची माहिती दिली आहे. लाडकींसाठी 3600 कोटींचा निधी मंजूर झाला. लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सतत विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या जूनच्या हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर आजपासूनच हे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात देखील येणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना खूप आनंद झाला आहे. या महिलांना मिळणार नाही पैसे. लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पैसे मिळणार नाहीत. ज्या महिला निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांचे अर्ज आता बाद केले जाणार आहेत. प्राप्तिकर विभागाकडून लाडकींच्या उत्पन्नाबाबत देखील माहिती घेतली जात आहे. त्यानंतर त्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना पुढच्या महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनेविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.